छात्रों, तो आज हम 9वीं कक्षा हिंदी विषय का 10वां पाठ रात का चौकीदार, यह पूरक पठन नाम का जो पाठ है, सुरेश कुशवाह उर्फ तन्मय, इनका पाठ हम देखने वाले हैं। फिर देखिए, पाठ का नाम है रात का चौकीदार। तो रात का चौकीदार यानी कौन? रात के समय हमारे घर की, हमारे गांव की, हमारे कॉलोनी की, हमारे एरिया की जो चौकसी करता है, संभालता है, रात को चोरी वोरी होने से उसे संभालता है, किसी को नुकसान नहीं पहुंचाता, रात के समय हर गली में घूमता है, फिरता है और ध्यान देकर सभी की वस्तुएं, घर, गाड़ियां, पैसा, संपत्ति, उनकी रक्षा करता है, उसे हम चौकीदार कहते हैं। तो यह चौकीदार यह काम क्यों करता है, किस लिए करता है, यह आपको मालूम होना चाहिए। तो क्या है, कुछ आदमी ऐसे होते हैं गरीब, उनको काम नहीं मिलता, इसलिए यह आदमी क्या करते हैं, तो इस प्रकार यह काम स्वीकारते हैं और प्रामाणिकपना से या सच्ची ईमानदारी से वह काम करते हैं और उनका मुआवजा, उनके पैसे हर घर वाले, हर आदमी, हर दुकानदार उन चौकीदार को कुछ न कुछ रुपए में वह देते हैं और उस पर उदर निर्वाह हो जाता है, उनका पालन पोषण हो जाता है। तो हर गांव में ऐसे चौकीदार होते हैं क्या? तो नहीं। जो बड़े गांव है, शहर है, कॉलोनी है, अमीर आदमी है, उस जगह, उस ठिकाने पर इस प्रकार के चौकीदार होते हैं। तो हमें कुछ कुछ घरों में, एक ही घरों पर, एक ही बंगले पर, एक ही एरिया पर चौकीदार भी दिखाई पड़ते हैं। बड़े जो अमीर आदमी होते हैं, पुढ़ारी होते हैं, या कौन से ऐसे उद्योगपति होते हैं, दुकानदार बड़े होते हैं, व्यावसायिक बड़े होते हैं, कॉन्ट्रैक्टर बड़े होते हैं, डॉक्टर होते हैं, उनके घर में, घर के आसपास उनकी संपत्ति का रक्षण करने के लिए भी चौकीदार होते हैं। लेकिन यह जो कॉलोनी में एक एरिया को संभालने वाले भी कुछ चौकीदार होते हैं। तो यह चौकीदार हमारे यहाँ की भी हो सकते हैं और दूसरे देशों से भी या दूसरे राज्यों से भी यहाँ आकर काम करने वाले ऐसे चौकीदार हमें दिखाई पड़ते हैं। तो इस पाठ में हमें लेखक ने चौकीदार के बारे में जानकारी दी है। तो वह रात के समय किस प्रकार चौकीदारी करता है, क्यों चौकीदारी करता है, चौकीदारी करने पर उनको कितने पैसे मिलते हैं, वो कितना विनम्र होता है, हर आदमी के साथ वह कैसे बातें करता है, तो उनकी पूछताछ करने की पद्धत किस प्रकार की है। तो इस सभी बातों की जानकारी इस गद्य पाठ से या पूरक पाठ से हमें मिल जाती है। तो हमें इस गद्य संबंधी जो बातें हम देखने वाले हैं, तो इस पाठ में हम देखेंगे। आपको ध्यान में आया होगा कि रात का चौकीदार कौन होता है, किस प्रकार का होता है, उन्हें कैसे पैसे मिलते हैं, उनकी भाषा कैसी होती है, वह कहाँ रहता है, उनके भी इस पाठ के माध्यम से हम जानकारी देखने वाले हैं। तो पहले हम क्या करेंगे, लेखक का परिचय देखेंगे। लेखक परिचय, उनका जन्म हुआ है 1 जनवरी 1955 में खरगोन, मध्य प्रदेश में। खरगोन नाम का एक गांव है मध्य प्रदेश में। उस मध्य प्रदेश राज्य में 1955 में
1 जनवरी को लेखक का जन्म हुआ है। तो उनका परिचय देखिए। तन्मय जी कवि लेखक के रूप में प्रसिद्ध है। उनकी रचनाएं विभिन्न पत्र पत्रिकाओं में छपती रहती है। तो इस प्रकार हमें इस लेखक का परिचय हमें मिल गया है। तो उनकी प्रमुख कृतियाँ कौन कौन सी है, उनने कौन कौन से पुस्तक या कथा, बाल कथा, कविता संग्रह लिखे हैं। अक्षरदीप नाम के कुछ उन्होंने कृतियाँ लिखी है। अक्षरदीप जलाए बाल कविता संग्रह है। छोटू का दर्द कहानी है। शेष कुशल है काव्य संग्रह है। तो आदि उनकी प्रमुख कृतियाँ भी हमें दिखाई मिलती है। तो देखिए, रात का चौकीदार नाम का जो पाठ है, उस पाठ का शीर्षक देखने के बाद, लेखक का परिचय देखने के बाद हम क्या करेंगे, इस पाठ की शुरुआत करेंगे, पाठ का वाचन करेंगे, पाठ का भावार्थ देखेंगे। पाठ में जो विचार है, कठिनार्थ के शब्द है, जो व्याकरण है, रस्व दीर्घ है, उनके बारे में हम इस पाठ में पूरी जानकारी देखने वाले हैं। तो देखिए, रात का चौकीदार नाम का पाठ हम पढ़ते हैं। दिसंबर जनवरी की हाड़ कांपती ठंड हो, झमझमा बरसती वर्षा या उमस भरी गर्मी की रातें, हर मौसम में रात 12 बजे के बाद चौकीदार नाम का एक निरीह प्राणी सड़क पर लाठी ठोकते, सीटी बजाते, हमें सचेत करते हुए कॉलोनी में रात भर चक्कर लगाते रोज सुनाई पड़ता है। तो हमारे जो छात्र है, ग्रामीण भाग में रहने वाले खेडूत है, उन्हें चौकीदार की जानकारी नहीं होगी। लेकिन जो बड़े बड़े शहर में रहते हैं, बड़े बड़े गांव में रहते हैं, कॉलोनी में रहते हैं, वहाँ के छात्रों को इस चौकीदार की जानकारी होगी। तो क्या होता है, ये जो चौकीदार होता है वह 12 महीने, ठंडी हो, गर्मी हो या वर्षा हो, दिसंबर से जनवरी तक बड़ी ठंडी होती है। दिसंबर जनवरी में बड़ी ठंडी होती है और जून जुलाई अगस्त सितंबर अक्टूबर तक वर्षा होती है, बारिश गिरती है और मार्च अप्रैल मई में बहुत गर्मी होती है। यह मौसम आपको मालूम ही है। लेकिन इन 3 मौसमों में भी एक साल, वर्ष भर वो क्या करता है, चौकीदार नाम का जो आदमी होता है, वो निरीह प्राणी का है। उनको निरीह म्हणजे गरीब, निरीह म्हणजे गरीब। तर हा गरीब व्यक्ती जो असतो तो काय करत असतो, अशा पद्धतीनं उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये आणि ती थंडीमध्ये, कितीही थंडी असू द्या, कितीही पाऊस पडू द्या किंवा कितीही उष्णता असू द्या, रात्रीच्याला किंवा दिवसा काय हा लक्ष देत नाही, परंतु रात्रीच्या वेळेस तर हा चौकीदार नावाचा जो व्यक्ती असतो, गरीब व्यक्ती, तो काय करत असतो, प्रत्येक कॉलनीमध्ये त्याला ठरवून दिलेला जो एरिया असतो, त्या एरियामध्ये तो काय करत असतो, सडकेवरून फिरत असतो, रस्त्यावरती काठी आपटतो, शिट्टी वाजवतो आणि आपल्याला काय करत असतो, तो सचेत करत असतो, म्हणजे जाग करत असतो आणि सगळ्या कॉलनीवरती तो काय करत असतो, लक्ष ठेवत असतो। सगळ्या कॉलनीतल्या वस्तू, घरं, प्रत्येकाचं जी संपत्ती आहे ही चोरी होऊ नये, कुणाच्याही वस्तूला कुणीही हात लावू नये रात्रीच्या वेळी चोरांनी वगैरे। तर हे लक्ष ठेवण्याचं काम हा चौकीदार करतोय। बघा म्हणजे किती अतिशय सुंदर, अतिशय प्रामाणिक असणारा हा चौकीदार नावाचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला पाहायला मिळतो। त्याला आपण गुरखा सुद्धा हा शब्द आपल्याला काही ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो बा, ग्रामीण भागामध्ये, किंवा अशा पद्धतीनं नाईक वगैरे सुद्धा त्याला म्हटलं जातं, रक्षण करणारा नाईक, अशा पद्धतीचा शब्द त्याला वापरला जातो बा। तर पाहता तो काय करतो, रात्रीच्या वेळी सगळ्या घरांचे रक्षण करतो त्या कॉलनीतले, आणि त्याच्या बदल्यात त्याला काय मिळतं ते पाहूया आपण आता। हर महीने की तरह पहली तारीख को हल्के से गेट बजाकर खड़ा हो जाता है साहब जी पैसे। आणि तो काय करतो,
प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येक घरापुढे येतो आणि हळूच गेट वाजवतो, जोरात नाही. म्हणजे त्याच्या हळूच गेट वाजवण्याच्या पाठीमागचा हेतू काय असतो, तर त्याचा जो नम्रपणा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. त्यानं जर अगदी जोरजोरानं धडधडानं गेट जर वाजवलं तर तो उग्रट व्यक्ती पाहायला मिळतो आपल्याला, किंवा तो रागीट व्यक्ती असं दिसून येतो, किंवा तो हिंसक व्यक्ती असं पाहायला मिळतो. परंतु हा जो चौकीदार आहे तो हळूच गेट वाजवतो, हळूच, थोड्या आवाजातच, आणि काय करतो, बाहेरूनच हाक मारतो, साबजी, म्हणजे साहेब मला पैसे द्या, असं म्हणतो. आता हे साहेब घरातून बाहेर येतात आणि काय विचारतात बघा. आता मी ज्या घराचं गेट वाजवलंय ते, कितने पैसे, प्रश्नचिन्ह दिलं बा, किती पैसे. वह उससे पूछता है, म्हणजे ज्या घराचं गेट वाजवलं होतं त्या घराचा जो मालक असतो तो त्याला म्हणतो किती पैसे, तर असं तो विचारतो त्याला. आता तो चौकीदार काय सांगतो पा, साहब जी 1 रुपया रोज के हिसाब से महीने के 30 रुपये, आपको तो मालूम ही है. जे दररोज 1 रुपया मी घेतो आणि महिन्याचे 30 रुपये होतात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आता थोडक्यात त्या चौकीदाराला प्रत्येक घराकडून 1 रुपया दररोजचा मिळत असतो. पाहता किती महत्वाचं आहे. तर रात्रभर आपल्या घराची राखण करण्यासाठी फक्त 1 रुपया घेतो तो प्रत्येक घराकडून. महिन्याला 30 रुपये होतात. मग त्या कॉलनीमध्ये जेवढी घरं असतात तेवढ्या घरातले सगळे व्यक्ती त्याला पैसे काही देतात, काही देत नाहीत, ते पाहूयात आपण. तर तो साहेब त्याला काय विचारतोय बघा, अच्छा एक बात बताओ बहादूर, महीने में तुम्हें कितने घरों से पैसे मिल जाते हैं, प्रश्नचिन्ह दिले बा. म्हणजे एकेरी अवतरण चिन्हातलं हे वाक्य आहे. तर हा साहेब त्या चौकीदाराला विचारतोय, तर एक मला सांग, त्याचं नाव आहे बहादूर, नाव आहे त्याचं, तुला महिन्यामध्ये किती घरातून पैसे मिळतात, किती घरातून पैसे मिळतात. आता हा काय सांगतो पाहता, एकेरी अवतरण चिन्हातच हे वाक्य दिलंय, साहब जी यह पक्का नहीं है, स्वल्पविराम दिलाय, कभी 60 घर से, कभी 50 घर से, 30 त्योहार पर बाकी घरों से भी कभी कुछ मिल जाता है, इतने में ठीक ठाक गुजारा हो जाता है हमारा. म्हणजे त्या कॉलनीमध्ये फक्त 50 ते 60 घरातलीच माणसं पैसे देतात, अशा पद्धतीनं तो चौकीदार सांगतोय. नक्की सांगता येत नाही, परंतु कमीत कमी 50-60 घरातून पैसे मिळतात मला. आणि जर सण असेल किंवा एखादा चांगला उत्सव असेल, एखादा काहीतरी कार्यक्रम असेल, तर तो म्हणतो बाकीच्या घरातून मला थोडंफार काहीतरी मिळतं आणि याच्यामध्ये माझं काय होतंय, व्यवस्थित माझ्या घराची गुजरण होते, ठीकठाक गुजारा, म्हणजे माझं पालन पोषण, खाणं पिणं, कपडा लत्ता होतो. तर आपल्या लक्षात येईल की 50 ते 60 घरातून त्याला पैसे मिळतात. आता समजा 50 घरातून त्याला पैसे मिळाले, महिन्याला 30 रुपये, तर 1,500 रुपये महिन्याला झाले बा. 1,500 रुपये एवढेच त्याला फक्त मिळतात. आणि सणावाराला काही जण गोडधोड खायला देत असतील, काही जण त्याला कपडे देत असतील, काही जण त्याला काही घरातल्या वस्तू असतील त्या देत असतील. म्हणजे अशा पद्धतीने तो म्हणतो की माझं महिन्याला अशा पद्धतीनं काय होतंय, माझी गुजरण, राहणं, खाणं पिणं हे सगळं माझं पूर्ण होतं, असं तो सांगतो. आता पुढं काय होतं पाहता, पर कॉलोनी में तो 100-125 से भी अधिक घर है, फिर इतने कम क्यों. तर तो साहेब त्याला विचारतोय, त्या कॉलनीमध्ये तर जवळजवळ 100-125 घरं आहेत, आणि मग 100-125 घरांपैकी 50-60 घरातले तुला पैसे का मिळतात, बाकीचे देत नाहीत का. तर तो काय सांगतो त्याला, तो फिर तुम उनके घर के सामने सीटी बजाकर चौकशी रखते हो की नहीं, उसने पूछा. म्हणजे तू फक्त ज्यांच्या घराचे पैसे मिळतात त्याच घराची राखण करतो का दुसऱ्या घरांची पण राखण करतो, तू जे पैसे देत नाहीत ते. तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न होता बघा हा. म्हणजे या ठिकाणी ते साहेब त्या चौकीदाराची मुलाखत घेत आहेत
की ज्या घरातून तुला पैसे मिळतात त्याच घरांची तू राखण करतो का? का जे देत नाही त्यांच्या घराची तू राखण करतो का नाही? आता हा चौकीदार काय उत्तर देतो ते फार मजेशीर आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. हाँ साहब जी, चौकसी रखना तो मेरी जिम्मेदारी है. मैं केवल पैसों के लिए ही काम नहीं करता, फिर उनकी चौकसी रखना तो और जरूरी हो जाता है. भगवान नहीं करे यदि उनके घर चोरी वोरी की घटना हो जाए तो पुलिस तो फिर भी हमसे पूछेंगी ना, और वे भी हम पर झूठा आरोप लगा सकते हैं कि पैसे नहीं देते इसलिए चौकीदार ने ही चोरी करवा दी. ऐसा पहिले मेरे साथ हो चुका है साहबजी. मी थोडक्यात हा चौकीदार सांगतोय की ज्या घरातून मला पैसे मिळतात त्याचीच मी रखवाली करतो असं नाही, तर ज्या घरातून मला पैसे मिळत नाही त्या घराची सुद्धा मी रखवाली करतो. का? तर काय असतं, तर मी जर नाही त्या घराची रखवाली केली आणि त्या घरामध्ये जर चोरी झाली तर पोलीस माझीच चौकशी करतात, माझ्यावरतीच आरोप येतो हा, कारण या घरातून पैसे देत नाहीत म्हणून ह्यानंच चोरी केली. आणि अशा पद्धतीचा आरोप, अशा पद्धतीचा प्रसंग या अगोदर माझ्यावरती घडलेला आहे असं तो सांगतोय. मग त्याला यातून काय सांगायचं आहे की कॉलनीमध्ये 100-125 घरं आहेत, त्यातले 50-60च घरातले पैसे देतात दररोज 1 रुपयाप्रमाणे, परंतु जे देत नाहीत त्यांची राखवाली सुद्धा मी करतो, कारण ते माझी जिम्मेदारी आहे. म्हणजे त्याचं म्हणणं काय आहे की मी पैशासाठी सगळं काम करतोय असं नाही, तर पैसे न देताही मी त्याची रखवाली करतच असतो, करणारच आहे असं तो सांगतोय. म्हणजे थोडक्यात तो किती प्रामाणिक आहे, त्याचा हेतू किती सत्य आहे आणि तो किती नम्रतेनं बोलतोय, हे गुण आपल्याला यातून पाहिजे आहेत. म्हणजे या पाठातून आपल्याला सुरेश कुशवाह नावाचा, तन्मयजी नावाचे जे लेखक आहेत, या लेखकानं या चौकीदाराचे असणारे गुण, त्याचे असणारे विशेष, त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं, त्याची चौकशी करणं किंवा त्याची रखवाली करणं आणि त्याच्याकडे बोलण्यामध्ये असणारी जी नम्रता आहे, ती नम्रता किती श्रेष्ठ आहे आणि तो त्या साहेबाशी कसं बोलतोय या गोष्टीबद्दल या ठिकाणी आपण माहिती पाहिलेली आहे. तर एवढाच पाठ आपण या ठिकाणी पाहूया. राहिलेला पाठ आपण नंतरच्या तासाला पाहूया. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद.